नमस्कार मंडळी, आयुष किचन आणि ब्लॉग्समध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवत आहेत मिक्स पिठाचे धपाटे. हे धपाटे मस्त खमंग आणि झणझणीत होतात. तर त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे 2 वाटी गव्हाचे पीठ, 1 वाटी ज्वारीचे पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ. माझ्या घरी प्रत्येक संडेला म्हटलं तरी आम्ही हे खाऊ शकतो. तर त्याच्यासाठी आपल्याला आणखी लागणार आहे धनेपूड, थोडेसे तीळ, हळद, हे पण आपण मिक्स करून घेणार आहोत. थोडासा ओवा पण घ्यायचा आहे, 1 टेबलस्पून इतका. हाताने बारीक करून याच्यामध्ये घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला हिरवी मिरची, लसूण आणि जिरे याचं बारीकसं वाटण करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी पण मिक्स करू शकता. आणि आपल्याला आवडीप्रमाणे कांदे पण घ्यायचे. कांद्याने चव छान लागते. ते पण बारीक करून घेतलेत. आणि कोथिंबीर जेवढी आपल्याला जास्त टाकता येईल तेवढी टाकायची आहे. त्यानं असे खुसखुशीत लागतात धपाटे. तर आपण जे वाटण केलेलं आहे ते आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. कांदा पण खूप छान असा बारीक केलेला आहे. मला याच्यामध्ये भरपूर कांदा आवडतो, त्यामुळे मी यात टाकलेला आहे. कोथिंबीर, चवीनुसार मीठ, थोडंसं लाल तिखटही घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालून आपण थोडं पाणी घालून आपण हे मळून घ्यायचं आहे. जास्त पण घट्ट नाही मळायचं आहे. आपण चपात्याची कणिक मळतो तशा प्रकारे हे मळून घ्यायचं आहे आपल्याला, सैलसर असं. हे धपाटे काही जण असे लाटून पण बनवतात, पण मला तसे नाही आवडत. मी डायरेक्ट असे स्वच्छ सुती कपड्यावर तसे हाताने थापून बनवत असते. तर पाहू शकता आपलं हे जे कणिक आहे ते मळून झालेले आहे. तर त्याला आपण थोडंसं तेल पण लावून घ्यायचं आहे. आता याचे छोटे छोटे उंडे करून, म्हणजे जसं आपल्याला पाहिजे धपाटे त्याप्रमाणे उंडे करून एक स्वच्छ सुती कपडा पाण्यात बुडवून घ्यायचा आहे. त्याच्यावरती हे ठेवून अशा प्रकारे थापून घ्यायचे धपाटे. आपल्याला थोडंसं पाण्याचा हात करून आपण थापू शकता, म्हणजे त्या हाताला चिकटणार नाही. आणि एका साईडला मी लोखंडी तवा पण गरम करायला ठेवलेला आहे. पाहू शकता आपलं धपाटे थापून झालेलं आहे. तर आपला तवा पण गरम झालेला आहे. त्याच्या अगोदर थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे आपला पराठा जो आहे तो त्याच्यामध्ये टाकायचा. ओके, साईडला लगेच आपण तेल ओतायचं त्याच्या, म्हणजे तो चिकटणार नाही. जे आपण होल केले त्याच्यामध्ये पण थोडं तेल घालायचं, म्हणजे कुठे चिकटणार नाही धपाटा आपला. पाहू शकता मस्त पलटून खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला. हा धपाटा आपण दह्यासोबत खाऊ शकता, चटणीसोबत खाऊ शकता, किंवा जर ठेचा बनवलेला असेल तर त्याच्यासोबत पण खाऊ शकता. मला हा दह्यासोबत खूप आवडतो. आपला पराठा तयार आहे, तर तो आपण काढून घेऊयात. मस्त दह्यासोबत आपण हे खाऊ शकतो. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.